श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी कसं अध्याय 18 श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः श्री भामास दत्तात्रेय नमः शिष्य विनवी गुरुदत्वासाठी मंगळ वेड्याची मंगळ जे शब्द नाही समजत ते सोडून दे. श्री गणेशाय नमः श्री त्याला कॉल का यस जरा फक्त पुढे तो आता पुढचा विचारला काय बोलतो काय ते. श्री गणेशाय नमः श्री श्रीमद परमहंस दत्त गुरुवे नमः नमः शिष्य विनवी गुरुतत्वासाठी मंगल वेड्या ब्रह्म दिगंबर संन्यासी कोठे गेले कोणत्या ग्रामासी परप्रमाण तत्वदे गुरुतत्वाची ऐकावी शिष्यराया जो निर्गुण निर्विकार त्याची इच्छा माय विरद बोट ठेवून पण मार्ग विराट जे जोड शब्द असते नाही समजायचं ते कानाला हात लावून पुढे जायचं. स्वस्वरूपाने स्थूल सूक्ष्म आणि कारण समष्टी व्यष्टीरूपे समान मान्य म्हणजे मूळ कृती जाणं जी मूळ रूपाने व्याधीन असे त्या मायेच्या समान संपूर्ण विश्व झाली उत्पन्न त्या संपूर्ण विश्वावरती चैतन्य नयन व्यापल्या परमात्मा अंतर्भागासाठी विश्वात्माची असे व्यापक संतत म्हणून अनंत ब्रह्मांडाच्या म्हणित सदा स्वकारी विराजित प्रकाश हे जसे महाकाव्य व्यापक असून त्या घट समर्पित उपदिमिती करून घटाकाश मठाकाश नाम विमान मिशाच दिसतेसी शब्द मात्रे जैसे घटसी मात्र विकार वाचन मूर्तिकांचे सत्य उदान कारण तैसे नाम करून नामरूप स्वतः मासद होते जाण आत्मकाशी अति माती प्रियरूप परमात्मा अखंड सच्चिदानंद स्वरूप जगद्रूप संकल्प विकल्प मिथ्या जन्म नाशिवंत असे जैसे असत्य व्यांध्यापुत्र गंधर्व नगर खापुष्प असत्य चित्र शशविषाण नरशृंग हे शब्द मात्र सत्यत्व देशाई नैसीची तथापि अघटित घटना पटियसी माया अविद्या अज्ञान विलासी माये पादिक म्हणती ईश्वरासी अविद्योतपदिक जीव हा अधिनाश आणि भ्रमांत सहित जेव्हा हा जीव होतो माया परंबित तेव्हा आपणासी संसारिक मानती विपरण स्वरूप आपले ब्रह्मशाचा तिरस्कार करून जेव्हा जीवभानी प्राधान्य अधिष्ठान तेव्हा मी वसत होते तेव्हा मी चिदात्मा अभंग आहे म्हणून स्वरूपाशी पूर्ण जाणत असे अज्ञान कार्यासहित जी संसार प्रवृत्ती त्या माया अविद्येची होय निवृत्ती कोणते जन्मस्वरूप पुनरुत्ती अखंड ब्रह्मा स्थिती मोगुनी त्या ब्रह्मानुस्वरूप स्थितीचा पूर्वप्रदाता सद्गुरु
दत्तात्रेय स्वामी असे तत्वता, त्या गुरु लीलामृते सत्य सार्थकता, होतसे बहु जन्मांची. ते दिगंबरेश्वर मंगळवेड्याहून पंढरपुरी पुन्हा गेली कजन, परिसा श्रोती करुण सादर मन, गुणानुवाद श्री गुरुचे. सन वारशी श्रेष्ठ 63 पासरी, शके 1775 साली, श्रावण मासात कथा वर्तली, अद्भुत सरसाळ सुखकर. तेव्हा श्रीज्येष्ठी श्री क्षेत्र पंढरपुरास महापूर चंद्रभागा नदीस अपरंपर कलमय सर्व बाजूस आला होता विशाल तो. कधीही ऐसा महापूर आला नव्हता आजवर. त्या काली चंद्रभागा सुंदर अति ज्वरास शोभली. तटाकी सद्गुरु यतिराज उभे होते कौतुकी सहज. विठोबा पांडुरंग अयोध्येश त्याते भेटाया जात होते. फुसिले प्रथम नावाडियास, न्याल की आम्हा परतीरास, कर्णधारवदी यतीश्वरास नेऊ 2 रुपयांचे. आम्ही संन्यासी केले निर्धन, कोठून आणावे रुपये 2, सर्वावची नेता नौकेतून, तैसे न्यावे आम्हासी. मदोन्मत असती ते नाविक, धन वाचुनी नेणती आणिक, हेलना करीती कुठिक लोक, नसे ओळख राहिली. चैसा आधीच प्रवतर पशुमाजला, त्यात फारची कामावश झाला. भगिनी मातेस विसरला, भोगू लागला उघडतो. तैसे ते कर्णधार माजलेले, परितीरी नौका घेऊन गेले. बसल्या नौकासी उतरविले, पुन्हा आले अलीकडे. हा महापूर अति भयंकर, पहावया आले अनेक नारी नर. चोहोकडे मारुनी पसरलीर, देवाचा सुंदर त्या काली. सुचिका पाषाण वृचिक, अवघेची दिसे जलमय देख. शोभा वाटे समाधानकारक, पूजती लोक विमेसी. जैसे परब्रह्म अद्वितीय अलौकिक, चराचर आहे संपूर्ण स्वापक. अखंडित अभेद्य निदात्मद, भेटे प्रत्यक्ष आत्मज्ञानीव्यासी. असो पुन्हा नाविकांची गुरु परती, उदक किती असे म्हणून पुसती. गुडघ्या खाली ऐसे उत्तर देती, दुष्ट शालक पापिते. मग पुन्हा नौका कार्यधारी मंडळी बसवून नेली पैर दिली. स्वामी समर्था वाचुनी ऐरे दिली, अन्य कोणी न राहिले. पाहुनी नावाड्यांचे उन्मत्तपणा, वटवानुनी नारायण, मूळ पुरुष जन्मकारण लीला विलक्षण जयाची. तेव्हा पादसंवाद सहित अपार जलवरुणी अर्धक्षणात चालत गेले गुरुदत्त वधूत, परतीरास सहजगती. परंतु पादुकास लवकी देश, उदकाचा नाही स्पर्श. लोक मानिती आश्चर्य विशेष, मग परस्पर्शे बोलिती. दिसती संन्यास शिविणी नर, परी हे साक्षात परमेश्वर. हेची पांडुरंग रुक्मिणीवर, नसे अंतर निरवते. पुरवाया निदात्मक कामना, यावे लागले जगज्जीवना. अनायासे दिदले दर्शना, श्री पांडुरंग विठ्ठली. पंढरपुरी हा चमत्कार, पाहिलेले वृद्ध नारी नर. अद्यापि आहेत दर्शन तुर, संत चतुर भाविक. तेव्हा निस्तेज मुखे झाली नाविकांची, घमेंडी जिरली पोकळ पुकाची. धुंदी उतरली अहमपणाची, गाती यतीराचे स्वादश. यतीरायाचे वंदन पूजन, अनन्य मात्रे पादपदलिंगन. करीती सर्वत्र
सकिर गायन उत्साही करू त्या काली भूवैकुंठ श्री पांडुरंग क्षेत्री योगेद्रे कमिल्या त्रय रात्री ज्याच्या गमनी पुण्या वाचन दरीशी होतसे नित्य साहजिक पंढरीत दाविली विचित्र लीला पूर्वप्राप्ती झाली वृद्ध वेंदेला उठविले एका सुत बालकाला ऐसे चरित्र अपूर्व त्यांचे गुरु सांगती अधिकारी शिष्याला अगम्य अर्थर्क्य गुरुप्रभुलीला यतीवर दिलेले मंगळवेड्याला स्वच्छंदे वास्तव्य करण्यासी ते तुम्ही पुढे काही दिवसांनी मोहोळ्यासी पातले दत्तभूनी ते कथाभाग शुद्ध भावे करुनी श्रोता श्रवण करावा. श्री गुरुदेव स्वामी महाराज 4-6 मास सहज मोहोळ्याशी अघोक्षत्र जगदुदाहरणार्थ वसत होते. ग्रामासैनिक तलहान उडा वाहे सुंदर जलमय गाडा दोढे तटी पुष्पना वेडा सुरीवर्त विराजे त्या एवढ्याच्या दरडीत एक पाषाण शोभतसे वक्रतुंडा समान तयाखाली एक गुहा अखंड शोभायमान होती प्रचंड बहुसुनी दंड कमंड इथं वेदात्मा वेदार्थ पाश पंडित नाना मतद्वत होती खंडित अपमी जनांची दंडित असे शंखचक्र गदाहस्त परिमळसारधारी चतुर्भुज मनोहर विभाधारी मंगळ मूर्ती सुकुमार गोजिरी पेटी साजिरी कधी कधी दिगंबर मत्स्य सुगंध दत्तात्रय योगेश्वर विपरिज त्या एकांत योग गुहेत वसती अवधूत निजेची तया ग्रामी वनी वटवृक्षा पावती गुरुराज स्वतंत्रवर्ती शयमध्ये ती पूर्ण ब्रह्माचार निश्चिती प्रत्यक्ष त्रयमूर्ती अनाथ बंधू अत्योदयाचे स्मरण न व्हावे कधी कार्यतिरी मिळेल ते भोजन करावे गदुच्छादा संतुष्ट असावे स्वादरहित विरत त्या मंगळवेड्याच्या ब्राह्मण एक अधिकारी गृहस्थ प्रापंचिक निष्पक्षपाती निष्पमतक न्याय स्पंदमती वर्तसे त्या गृहस्थाच्या पुत्र एकुलता एक स्वरूप सुखरूप मतिमान लक्षणिक वय असे अष्टादश वर्षात्मक भाग्यशाली तरुण शोभते. तो मुलगा अकस्मात झाला मूर्छित हालिविता न कळे न ठरता न उठत देहभान रहित बेशुद्ध त्या समयी ज्योतिषी वैदिक आणि मोठमोठे रोग चिकित्सक भूत पिशाचवदी पंचाक्षरी मांत्रिक आणि ते पाठक चेटकाही तथापि न झाली परीक्षा कोणाची मुलाची न आशा न वाटे लोकांसी दुखासी परिहार नसे सुख सुहासी दुःख चिंतेच्या समुद्रात निष्पन्न झाले तथा समस्त कोणी म्हणती या ग्रामांत संन्यासी अतीत फिरतसे त्या ऐकदा दाखवावे ऐसे सांगती वृद्ध सत्याधिकारी वदती आणावे सत्वर पाहुणे तयासी मग चोहोकडे धुंडती परी कोठे न भेटसी यतिपती तेव्हा एक ही सौभाग्यवती म्हणे लाविते चला हो
ब्रह्मविद्या चिकित्सा देवी वाचुनी कोण दावी जगन्माता प्रकाशयन सत्पुरुष आध्यात्मिक ज्ञानविण गुरु आत चटका लागना म्हणजे निरामय होते कार्य सहजे सर्व विकार नसुनी स्तोत्रे समजे उमजे परमांजली असो मरणमृत झाली पुत्रस्थिती कणक वालापिते कंठा वरोवधी प्राणगती सोडून जावयाचे पुत्रगती पाय निघेना पित्याचा तथापि धरुणी मोठा धीर निघाले अधिकारी गृहस्थ तत्वर संगे सौभाग्यवती ती उदार दावी गुहाद्वार नदीत मग त्या गुहे पाशी येऊनी समस्त आक्रोश करीती शोकाकुल प्रणवत्वरूपी अनंत समाधीते व्हावे जी उठा धावा हो भगवंता विश्वनाथा योगीशा कृपावंता यतिपुत्रपती अचल श्रीमंता सांभाळा आता पुत्र ते आमचा पुत्र म्हणून वाढविला परी आमासी सोडणी शेवटी तालका काय करावा उपाय याला जगतपालका सांगावी आम्हा दिनांसी हृदयकाली पूर्व वाचुनी कोण सांभाळी पुत्र संरक्षणार्थ आमासी बळी साध्यकाली द्यावे हो अंधाचे हातातील काठी गेलिया तो पडेच महासंकटी तनया विना सतत महाकटी यथा कृष्टी विना जन कलियुगे कौतुक विलक्षण सुंदर पुत्र पावती मरण जनक जननी कुमाराविना चिरायुमान वाचती पूर्वजन्मीचे कोणते पालक आड उभे ते केले पुत्रवादक देते वर्तविले गृह जातक पुत्र शोक व्हावया अत्यंत महान पुत्रशोक याहुनी दुसरा नाही अधिक नंदन विरहित धिक निरर्थक वाचावी आत्मा वे पुत्रनामासी आत्मा हे जायती पुत्र अशी श्रुतिशाश्व वचने सत्यत्वाशी येती कैसी पुत्ररहित गुरुरत्नानी बालका अमृत बालभाषण वचने देखा काय करावे ऐश्वर्य गृह धनदिका सुंदर बालका विरहित अपुत्रस्य गतिमानिस्त ऐशी शाश्वत वचने गर्जती इंद्र परत करदी न साधती पुत्र सुखाचा असावे परंतु ते पुत्र सुख प्रारब्ध मूत्र ईश्वराचे स्वाधीन म्हणून आम्ही अनाथ पराधीन आलो शरण श्रीचरणी उठाओ स्वामी समर्था गृही ओढावता मदनार्था पुत्रे स्वीकारेला मृत्यू पंच अनाथ सोडावा अत्याकोश श्रवणे कळत असे यती श्रेष्ठ तत्काळ करते अंतःसाक्षी भविष्य कळते त्रिकाल ज्ञानी मूर्तीश्वरा बहुजनांशी उचलेला तोंडा ऐसा लाविला आनंद गुहेचा तोंडा सर्वांचे मन झाले कानाकोंडा कैसे बाहेर येतील मग योगीश्वरी स्वहस्ते आपण सहज उचलून ठेवला पाषाण प्रसन्न वदनी करी मंगल भाषण श्रोती सावधान येविजे मठजी तुमचा चिरंजीव आसनावरी नीट बैसावा समुद्र तीराकडे पाठवा
गृहा सत्वर जावनी. ऐकुनी सगळे झाले तटस्थ. कोणासीही न कळे शब्दार्थ. मग ती सौभाग्यवती वदे हर्षरित. आता येथून चालावे. कृपे द्वारा सदृक श्रीरंग. तुमचा घडला कार्यमान. गृहासी चालावे सरेन. श्री गुरु संयोगी सुखी व्हाल. नंतर साष्टांगे नमुनी सकल. सदनी घेऊनी देखती तात्काळ. परमत्वरेने पुत्र कमल. तो पुष्ट निर्मल भासले. मुलासी शीघ्र वाटला आराम. श्वास निघाला जिरला घाम. सर्वजनांशी आश्चर्य परम. सुख विनाव भावेना. धन्य दिवस आनंदमय. वृद्धीस पावला भाग्योदय. पुत्र सजीव झाला निरागस. जय जयकार वर्तदा. हे यतीन मानवायसे जन म्हणती. की प्रत्यक्ष परमेश्वरादी जगत्पती. धरू नका हो संशय चित्ती. करा भक्ती आनंदमयी. संशयनावित इहलोक न साधे नव्हे सुख प्राप्ती. संशयास पावे अधोगती. ऐसे बोधिले श्रुती द्रवे. कर आता काय करायचं. सर्वोपरी संशय असे वादक. सर्व प्रकारे संशयित घातक. संशयाची भक्तसंकट जन्ममाचा संशय असे. अहो हे सर्वाचे अध्यात्म रचून तुम्ही मग्न आहात. ऐसे म्हणता भीती वन. नष्ट न झाल्यामुळे विकल्प भोगिती अष्ट न संशय. म्हणून अंतरी निमंत्रण असावे. निसंशय असावे. हरिगुरुवचरणी भक्तिप्रेमे वसावे. कोण कोटीस ते संत गुरुसी असावे पुसावे. अनुभवाने ब्रह्मस्वरूप.